हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली. ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले. वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, अरे हे काय करतो आहेस? त्यावर तो वेटर म्हणाला, या बटनाबरोबर सुई दोराही होता, तो शोधतोय. पत्नी, माझे जुने कपडे दान करू का? पती, फेकून दे, दान कशाला? पत्नी, आपल्या आजूबाजूला अशा अनेक गरीब महिला आहेत, त्यांच्यातील कोणी ते कपडे घालतील. पती, तुझ्या मापाचे कपडे जिला येतील ती गरीब कशी असेल? एका गाडीच्या मागच्या काचेवर फक्त शी लिहिलेले होते. मला उत्सुकता लागली की असे का? शेवटी गाडी थांबवून मी विचारले. तसा तो जरा भडकूनच म्हणाला, सगळे इंग्रजीत यल फॉर लर्निंग लिहितात, मी मराठीत लिहिलंय शी, शिकतोय. साऊथ पिक्चरच्या हिरोकडे ॲटम बॉम्ब जरी असला तरी ते मारहाण करायला कोयताच घेऊन जातील. आजच्या म्हाताऱ्या माणसांना पडलेला प्रश्न, शिकलेला बायका करता, मग मुलाला ट्युशनला बाहेर का पाठवता? मुलगा, सिंगल आहेस काय ग तू? मुलगी, नाही रे, एक भाऊ व एक बहीण आहे मला. मुलगा, माफ कर ताई, मला तू. साला एका गोष्टीचा खुलासा इतकी वर्ष झाला नाही. शोले चित्रपटात रामगडमध्ये लाईट नव्हती म्हणून ठाकूरची सुनबाई रोज कंदिलाच्या वाती पेटवायची. मग तो वीरू ज्या टाकीवरून मी जीव देतो म्हणून ओरडत होता, त्या टाकीत पाणी कसं चढवायचे? आता तर जगण्याची इच्छाच मेली आहे भावांनो. काल एका लग्नात 42 वर्षाची आंटी मागून येऊन बोलते, काका जरा बाजूला होता का? सासू, मला लवकरात लवकर नातू पाहिजे हा. सून, आधीच सांगायचे होतं ना, सोबतच घेऊन आले असते. एक मुलगी तिच्या मैत्रिणीला, झाली का ग लग्नाची तयारी? दुसरी मुलगी, हो, दोन्ही सिम कार्ड फेकून दिले, फेसबुक डिलीट केले, मोबाईल पण फॉर्मेट केलाय, आता तू फक्त तुझं थोबाड बंद ठेव.